गुड मॉर्निंग. हाय फ्रेंड्स. आज आम्ही निघालो शिर्डीला जायला आणि आम्ही दोघंच निघालो, नवरा बायको. सकाळ सकाळ निघालो, लवकर 5 वाजता निघालो जायला. आणि सोनी नाही आली आज. सोनी आज स्कूलला लवकर जाणार होती. तिची यायची इच्छा होती पण नाही आली. स्कूलला ॲब्सेंटी लागेल म्हणून ती आली नाही. आम्ही दोघं निघालो, सकाळी निघालो, व्यवस्थित निघालो. चहा वगैरे घेतला येऊन आमच्याकडे आणि पुढे आलो कळव्याला आलो आणि फुल ट्रॅफिक. एवढं ट्रॅफिक. किती किलोमीटर ट्रॅफिक? 15 किलोमीटर ट्रॅफिक. म्हणून मग आम्ही दुसरा बायपास रोड काढला. जुना भिवंडी बायपास रोड काढला. आता तिथून चाललो. मी दाखवते तुम्हाला तो रस्ता. आता हा आमचा जुना रोड आहे, भिवंडी बायपास जुना रोड. बघू आता इथून ट्रॅफिक नाही आहे बोलतात. एका टेम्पोवाल्याला आम्ही फॉलो करतो, मग तो सांगणार आहे आम्हाला ॲड्रेस. नाशिकला जायला रस्ता कोणता आहे. मस्त सकाळचं वातावरण आहे, छान वाटते. जरा धुकट वातावरण आहे आणि मस्त सगळीकडे अशा छोट्या छोट्या लाईट्स लागल्यात प्रत्येकाच्या घरामध्ये. आम्ही एकदम पहाटे निघालो, सकाळी 5 वाजता लवकर निघालो म्हणजे लवकर प्रवास करून संध्याकाळी रिटर्न उरणला यायला. आणि आमचं आज अचानकच निघणं झालं शिर्डीला जायला. बाबांच्या दर्शनासाठी चाललोय. बघू आता पुढे किती ट्रॅफिक लागते, किती काय अडचणी येतात. अडचणी येणार नाही आहेत पण बघू कसं काय दर्शन कसं होते. तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी दर्शन वगैरे कसं होते. दर्शनाची व्हिडिओ नाही घेऊ शकत कारण तिकडे कॅमेरा अलाव नाही आहे, पण बाहेरचं साईड वगैरे दाखवू शकते. ओके, बाय बाय. आता आम्ही नॅशनल हायवेला चालू झालो आहे. अजून चालू नाही झाला रस्ता, आता चालू होतो आला इथे मध्ये. आता आम्ही इथे चहा घ्यायला थांबलो. इथे चहाची टपरी आहे. चहाच्या टपरीवरती थांबलो. आता चहा वगैरे घेणार आणि थोडा पुढचा रस्ता पार करणार. आणि इथे नॅशनल हायवे म्हणजे समृद्धी महामार्ग चालू होणार आहे इथून पुढे. मॅपवर टाकलं आहे समृद्धी महामार्ग. बघू आता पुढे कुठे चालू होणार आहे. हा कुत्रा आहे ना, हा कुत्रा खूप त्रास देतोय मला मागासपासून. इथे मला लेस घ्यायचे आहेत. मला हे 2 ओनियनवाले आवडतात मस्त. थँक्यू. मला आवडतात. आता आम्ही चहा घ्यायला थांबलो. प्रकारचे लेस आहेत तिथे बघा, टपरीवरचा चहा. आणि रस्त्याला खूप गाड्या आहेत. ॲक्च्युली आज सॅटरडे आहे, रस्त्याला खूप गाड्या आहेत. येताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागली आणि घरून निघाल्यापासून आता इथपर्यंत आम्हाला 2 तास गेले यायला. ॲक्च्युली एवढा वेळ लागायला नाही पाहिजे पण ट्रॅफिक असल्याकारणाने खूप वेळ गेला आम्हाला. आणि खूप रश आहे गाड्यांची, कंटिन्यू गाड्या चालू आहेत. आता पुढे गेल्यावर बघू कसं काय रस्ता भेटतोय. पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवीन मी समृद्धी महामार्ग चालू झाल्यावरती. समृद्धी महामार्ग आम्हाला मिळाला तर मी दाखवीन आणि पुढे गेल्यावरती अजून व्हिडिओ दाखवीन काय आहेत त्या. आणि इथे आता आम्ही चहा घेऊन पुढचा रस्ता आम्ही चालू करणार. बाय बाय. आता आम्ही श्री दत्त वडापावच्या इथे थांबलेलो आहोत जरा नाश्ता करायला. तिकडे मस्त छान छान वडापाव घेतला. एकदम टेस्टी वडापाव आहे तिथे, मस्त आहे. आणि मी आता येईपर्यंत तिने वडापाव घेऊन ठेवलेला, छान आहे. आणि एवढी गर्दी आहे म्हणून आम्ही गाडीत बसूनच वडापाव खातोय. खूप छान आहे. आणि आता हे सेल्फीसाठी रेडी झालेले आहेत. सेल्फी काढणार आता. हॉटेल आहे इथे, हा श्री दत्त. खूप गर्दी आहे आतमध्ये, रश आहे भरपूर हॉटेलला कारण टेस्टी आहे वडापाव. खूप छान आहे. तुम्ही कधी इकडे आलात तर इकडे नक्कीच वडापाव खा. छान आहे इकडचा वडापाव, येऊन बघा कसं वाटते. आणि हा इकडचा एरिया आहे, पार्किंगला पण जागा वगैरे छान आहे, मस्त आहे. हे बघ इथे वडापाव खातात कसे. आणि रोडचा इथेच आहे. जरा बोलता बोलता वडापाव खाते. जरा बोलता बोलता वडापाव खाते. गरम आहे, खाता खाता थंड होतं ना म्हणून. चला आता वडापाव खाऊन झालेला आहे. आता आम्ही निघणार आहोत इथून. हा कुठला एरिया आहे? शहापूरला श्री दत्त स्नॅक्स म्हणून वडापाव मिळतात. छान हॉटेल आहे, येऊन बघा एकदा, काहीतरी टेस्ट करा येऊन. छान आहेत. हे बघा अजून वडापाव खातात, त्यांना आवडलं आहे म्हणून हळूहळू खातात. ॲक्च्युली गरम पण आहे आणि रोडला खूप रश आहे. आज सॅटरडे आहे, ट्रॅफिक पण भरपूर लागली आज आम्हाला यायला. वेळ झाला, सकाळी 5ला निघालो, अजून पोचलो नाही आहे.
आता थोड्या वेळाने आम्ही पुन्हा भेटणार तुम्हाला. पुढे काय बघायला मिळालं तर फोन नक्कीच व्हिडिओ करणार आणि मग तुम्हाला मी दाखवणार काय. ओके बाय. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आलोत आम्ही. आता आम्ही कसारा घाट चालू केला आहे आणि मस्त डांबरीकरण झालं आहे, नवीन रस्त्याचं काम झालं आहे. आणि आता मधीत न्यूज आली होती की 24 तारखेपासून रस्ता बंद होता कसारा घाटाचा, पण छान रस्ता डांबरीकरण केलं आहे, मस्त रस्ता केला आहे, एकदम सुसाट गाड्या जातात. तुम्ही बघताच आता किती छानपैकी रस्ता केला आहे, दाखवते तुम्हाला मी. आणि हे आमचे ड्रायव्हर एकदम सुसाट गाड्या चालू करतात. समोर बघा छान वाटते गाडी चालवायला. लोकेशन पण किती मस्त वाटते. आता ऊन चालू झालं आहे, जरा लेट झाला आम्हाला निघायला बरोबर निघालो, पण पोचायला लेट होणार आहे आम्हाला. 4 तास झाले आज आम्ही अजून कसारा घाटातच आहोत. मस्त व्ह्यू वाटतोय, छान वाटतोय. जरा ट्रॅफिक पण आहे. अजून आम्हाला समृद्धी महामार्ग लागलेला नाहीये, तो आता किती वाजता लागतोय ते पुढे गेल्यावर कळेल. मी तिकडे गेल्यावर पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे. समृद्धी महामार्ग चालू झाल्यावर समृद्धी महामार्ग पण छान आहे. इकडे बघा किती मोठ्या मोठ्या गाड्या पण घाटामध्ये जातात. ट्रॅफिक आहे भरपूर. चला आता मी नंतर तुम्हाला दाखवते समृद्धी महामार्गावर गेल्यावर. बाय. आले ना अजून. फ्रेंड्स, आता आम्ही पुन्हा आलो तुमच्या भेटीला. आता वाजले 10 वाजता आम्ही समृद्धी मार्गाला एंट्री केलेली आहे. आता इथे टोल नाका आहे, टोल नाक्यावर टोल भरणार, त्यानंतर पुढे जाणार. समृद्धी महामार्गाला पण ट्रॅफिक आहे आज. काय माहिती आज खूप ट्रॅफिक आहे सगळीकडे. किती वेळ झाला, 5 तास झाले आम्ही प्रवास करतोय तरी अजून शिर्डी भेटत नाही आम्हाला. गाडीत बसून मग कंटाळा आला. जेवढं काही खाऊ घेतलं ते पण संपलंय. आज दोघंच आम्ही निघालोत आणि मस्त मजा करत जायच्याऐवजी नुसतं ड्रायव्हिंग करतोय. आज रील बनवायला आम्हाला वेळ नाही मिळाला. किती वेळ झाला, 5:15 आम्ही घरातून निघालोय. आता वाजले 10. एवढा वेळ झालाय. फुल ट्रॅफिक, सगळीकडे ट्रॅफिक आज लागली. चला आता इथे टोल भरल्यावर पुढचा रस्ता धरणार. बघू आता पुढे. समृद्धी महामार्गाचा टोल नाका. मार्ग आहे छान, पण थोडा रिस्क पण वाटतं. टायर वगैरे, स्पीड वगैरे सगळंच बघावं लागतं इथे. दमल्यासारखी बोलतो, चांगलं बोलतो. दमले तर गाडीत बसून ऍक्च्युली गाडीत बसून दमले मी. खूप कंटाळा आलाय. किती वाजता उठले माहितीये का मी? 3:30ला उठले यायचंय म्हणून. सगळं आवरून वगैरे निघाले. मुलांचं बघावं लागतं, सगळंच असतं. आता इथून रस्ता चालू होतोय. टोल नाका संपला, पैसे भरले. आता समृद्धी महामार्ग चालू. 10 वाजलेले आहे. शिर्डीला पोचायला किती तास लागतात हे तुम्हाला दाखवण्यात येईल थोड्या वेळाने म्हणजे 2 तासांनी. आता सध्या रस्ता बघून घ्या किती छान आहे. एकदम सुनसान रस्ता. असं वाटते रस्त्याला कोण नाहीये. कशी गाडी काढतात बघा फ्रेंड्स, बघा कशी गाडी काढतात. मुद्दाम अशी गाडी क्रॉस करून काढतात म्हणजे मी त्यांच्या ड्रायव्हिंग करतो त्यांच्या अंगावर पडीन. नागपूर त्या रोडला नाहीये.
ह्या रोडला नायट्रोजन हवाला नाही आहे, पण ह्या रोडला समृद्धी महामार्गाला जाताना तुम्ही नायट्रोजन हवा भरा, कारण टायरसाठी सेफ्टी असतं ते, म्हणजे गरम वगैरे झालं तरी सेफ्टी असतं ते. चला आता तुम्ही पाहिला असतं समृद्धी महामार्ग. आता पुढे गेल्यावरती आता शिर्डीला पोहोचल्यावर तुम्हाला दाखवते मी. आधी मध्ये काय तुम्हाला वाटलं मला लोकेशन दाखवायचं दाखवते, पण आता डायरेक्ट शिर्डीला भेटूया. ओके, बाय बाय. फ्रेंड्स, आता खूप वेळाने आम्ही आलोय. आता ऑनलाईन पुन्हा व्हिडिओ चालू करते. आता आम्ही शिर्डी चालू होतोय, कोपरगाव ना, कोपरगाव फाटा चालू होतोय. आणि आता इथून समृद्धी महामार्ग म्हणजे शिर्डीचा समृद्धी महामार्ग समाप्त होतोय, म्हणजे संपतोय. त्याच्यानंतर आता लेफ्ट टर्न मारला का शिर्डीचा रस्ता चालू होईल, कोपरगाव म्हणून चालू होईल. आणि त्याच्यानंतर शिर्डीचा रस्ता चालू झाल्यावरती बाबांच्या दर्शनाला जाणार. बाबांच्या दर्शनाला गेल्यावरती तिकडे पण थोडीशी व्हिडिओ करणार मी, आणि मी तुम्हाला ऑनलाईन दाखवणार बाबांचं मंदिर. इथून आता शिर्डी हा रस्ता चालू झालेला आहे. फायनली आम्ही शिर्डीमध्ये पोहोचत आहोत. आज सकाळपासून किती कष्ट करून पोहोचतोय एवढे कष्ट करून पोहोचतोय. खूप ट्रॅफिक लागली रोडला, आणि आता ऊन पण खूप आहे शिर्डीमध्ये. आता नेहमीच ऊन असतो, पण आज तर जास्तच ऊन वाटतंय मला. ऊन उतरले नाही मी गाडीतून, पण तरी पण एवढा ऊन बाहेर जाणवतोय, गाडीतून जाणवतोय. बाहेर उतरायची गरजच नाही. समोर दिसतोय किती ऊन आहे, एकदम ओसाड वाटते, रस्ता तापलेला वाटतोय. आणि आमचे ड्रायव्हर पण असे कंटाळलेत ड्रायव्हिंग करून करून कंटाळले. ते पण हात दुखत असतील, पाय दुखत असतील त्यांचे, हाताला मुंग्या आले त्यांच्या चालवून. पण आमचा ड्रायव्हर मस्त आहे, भारी आहे. मी मस्त मजा करते, हे करते, फक्त बघत बसतात. ते त्यांचा स्टेरिंग पकडतात आणि सरळ रस्त्याने चालू जातात. त्यांचा काय प्रॉब्लेम नाही, तू काय पण कर गाडीत बसून. ते फक्त बघत असतात काय चाललंय हिचं. आता हा समृद्धी महामार्ग संपलाय, तर टोल नाका चालू आहे. हा शिर्डीचा टोल नाका आहे. आणि आता इथून आम्ही पुढे जाणार. आता तिकडे गेल्यावरती तुम्हाला मी दाखवणार, ऑनलाईन मंदिर वगैरे सगळं दाखवणार. आता हा टोल नाका आहे. चलो बाय. आता डायरेक्ट मंदिराच्या बाहेर भेटायचं. फ्रेंड्स, फायनली आम्ही शिर्डीमध्ये पोचलो आहोत. हे बाबांचं मंदिर दिसतं का तुम्हाला? हे बघा बाबांचं मंदिर. फायनली आम्ही आता शिर्डीमध्ये आलो, आणि आता हे शिर्डीचं लोकेशन. आज सॅटरडे असून रश आहे शिर्डीमध्ये. गाड्या पार्किंग वगैरे बऱ्याच आहे. गाडी लावायला पण जागा नव्हती आम्हाला. बघा हा मंदिर तुम्हाला दिसतो का? इथे कळस दिसतो का? आणि आता आरती चालू आहे 12ची. 12ची आरती आता किती वाजेपर्यंत आहे? आरती किती वाजेपर्यंत असते? 12ची किती वाजेपर्यंत असते? अर्धा तास असतो, अर्धा तास असेल. 12:30पर्यंत आरती होईल. आम्ही अजून दर्शनाला गेलो नाही, आता जस्ट शिर्डीमध्ये पोहोचलो आहोत. आणि तुम्हाला मी ऑनलाईन मंदिर दाखवते. आणि हे बाबांचं स्क्रीन बाहेर लावलेली आहे इथे. इथे स्क्रीनवरती बाबांचा फोटो दिसतो का बघा तुम्हाला. ही आरती चालू आहे बाबांची इथे. स्क्रीनमध्ये दिसतो का? ऊन आहे भरपूर, वाटत नाही दिसेल, पण तरी पण आवाज येत असेल तुम्हाला. ही सगळ्या आरतीसाठी उभे आहेत इथे. ओके फ्रेंड्स, आता मी बाय बाय करते, कारण खूप ऊन आहे इथे. आणि ऊन असल्या कारणाने मला बोलायला पण जमत नाहीये. ओके, बाय बाय. Krishna
फ्रेंड्स, आता आम्ही फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही 2.5 तासांनी बाहेर आलो. आता आम्हाला भूक लागली आहे म्हणून आम्ही आता इथे जेवायला बसलो. हे आमचं ताट आणि आता तुम्ही जेवायला या सगळ्यांनी. आता आम्ही जेवतोय. बघा हा आमचं ताट छान छान आहे. कस्टर्ड फूड आहे, पापड आहे, पनीरची भाजी आहे, दाल आहे. एवढं सगळं मी एकटी खाणार आहे आता. हॉटेलचं लोकेशन किती छान आहे बघा. हॉटेल पण छान आहे. आणि आज दर्शन झालं आहे आमचं. खूप गर्दी होती दर्शनाला आणि 2.5 तास लागले दर्शनाला. आता आम्ही थोड्या वेळाने जेवण झालं का आम्ही आता निघणार आहोत इथून. निघाल्यावर जाताना एकदा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे कुठलं लोकेशन. ओके बाय. टीजर बघा पान शॉपचे. बघा हे पान शॉप, फिश पान शॉप. कुठलं आहे? ब्लॅक करंट. कुठलं आहे म्हणाला? स्पेशल कोणतं आहे म्हणाला? अच्छा अच्छा, चॉकलेट द्या. स्पेशल कोहिनूर चॉकलेट. इथे बघा किती छान हॉटेल आहे, साई अमृत म्हणून. आता आम्ही तिथेच जेवलो. जेवण खूप सुंदर होतं. आम्ही नेहमी आलो का तिथेच जेवतो. जेवण खूप छान असतं तिथे आणि सर्विस पण छान आहे. सर्व छान आहे तिथे. आणि त्याच्याच बाजूला तारांगण पान शॉप आहे. तिथे खूप प्रकारच्या व्हरायटीज पानाच्या मिळतात. चॉकलेट पान, कोहिनूर पान, गावा पान, रसमलाई, सगळ्या प्रकारचे पान मिळतात. खूप छान असतात, टेस्टी असतात. तुम्ही कधी आला तरी तर नक्की व्हिजिट करा आणि नक्कीच पान खाऊन जा आणि मला कमेंट्स करा कसे वाटले पान. बघून पण कसे वाटले आणि खाऊन पण कसे वाटले तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आता आम्ही निघणार आहोत इथून. आता 3 वाजले असतील. ॲक्च्युली हातात खूप सामान आहे त्याच्यामुळे बघितलं ना टायमिंग. पण आता निघायची तयारी आहे आमची, कारण आता रात्र होईल आम्हाला जायला, कारण तेवढा 6-7 तासाचा प्रवास आहे. आणि आता आम्ही निघणार आहोत. आणि हे आमचे पान घेतात. पान खाए सैयाह हमार. ओके फ्रेंड्स, बाय बाय. रसमलाई घेतला. ओके बाय. घेतलात बघू. एकदा पान दाखवते मी माझ्या फ्रेंड्सला. हा एक रसमलाई पान आहे आणि एक चॉकलेट पान आहे. गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. दिवसभरातून आत्ता आम्ही आलो ऑनलाईन. आत्ता आम्ही यायला निघालो घरी आणि संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या रोडला आम्ही आता सध्या कुठे? भिवंडी रोडला आहोत आणि इथे फुल ट्रॅफिक आहे. फुल उघडी ट्रॅफिक आहे ना. बघा तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये किती ट्रॅफिक आहे. बघा पूर्ण ट्रॅफिक आहे सगळीकडे. आता आम्हाला बहुतेक घरी पोचायला 9-10 वाजतील. गाडी काढायला जागा नाही आहे. इकडून काढतात तिकडून काढतात. आमचा ड्रायव्हर पण सगळ्यापासून कंटाळा. इकडून ड्रायव्हर करतात, तिकडून ड्रायव्हर करतात. इकडून राईटनी लेफ्टनी चाललंय मगाचपासून. कंटाळलेत बिचारे सकाळपासून ड्रायव्हिंग करून करून. किती तास ड्रायव्हिंग करतात तरी काय घर येत नाही जवळ. दुपारी जेवलो आणि मस्त समृद्धी महामार्गाचा मी काढला नाही व्हिडिओ. जाताना काढला होता, येताना नाही काढला कारण खूप कंटाळा या दिवसभराचा. 2.5 तास देवळामध्ये गेले आणि आता आलोय या रोडला तर फुल ट्रॅफिक आहे. तर ट्रॅफिकमध्ये बसून बसून एवढा कंटाळा आलाय ना, खूप कंटाळा आलाय काय सांगू. उतरू पण शकत नाही, कुठे थांबू पण शकत नाही. असे मधल्यामध्ये अडकलोय. पाय पण दुखायला लागलेत. ठीक आहे, आता कळवा येईल. आता कळवा आला का मस्त थांबणार आणि जरासं चहा घेणार. चहा घेतल्यावर जरासं फ्रेश वाटणार. चहा किंवा कॉफी द्याल ना? नक्की नाही? मग तिकडे गेल्यावर परत सांगाल. तिकडे गेल्यावर परत सांगाल लेट झालं. ओके डन. चहा घेणार आम्ही. अच्छा, नंतर बाय बाय टाटा. ओके बाय बाय टाटा. कल मिळते. बघितलं आमची अशी मस्ती चालू असते. गाडीमध्ये पण मस्ती करतो आम्ही. तर ट्रॅफिक आहे म्हणून आता मारामारी केली असते. किती ट्रॅफिक आहे बघा. कंटिन्यू ट्रॅफिक आहे. मारामारीसाठी हॉकी स्टिक वगैरे आम्ही आणलेच नाही. सेल्फी स्टिक आणले पण ती काय बसणार नाही. आणि आता खूप ट्रॅफिक मध्ये कंटाळा आलाय.
पोरं पण आमची वाट बघतात, कधी येशील मम्मा, कधी येशील मम्मा. आज पहिल्यांदा सोनीला नाही आणलंय, सोनीला ठेवून आलोय घरी. आणि आता ती असती हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अशी बोलायला असती लगेच. आज आम्ही चाललोय शिर्डीला अशी बोलली असती ती, पण आज आले नाहीये ती. त्याच्यामुळे आज मी व्लॉग बनवते. थोडासा काय असेल तसेल ते मान्य करून घ्या. ओके, आता बघा ट्रॅफिक भरपूर आहे. आता मी कळव्यामध्ये चहा प्यायला जाईन ना, तेव्हा तर मला मी ब्लॉग करून दाखवेन, थोडासा व्हिडिओ करून दाखवेन. बाय.